नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? सकाळची वेळ आहे तर सुप्रभात. तर इथे मी सकाळी सकाळी छान मस्त असं क्लिनिंगचं काम सुरू केलेलं आहे अर्ली मॉर्निंग. तर इथे मी बाहेर पॅसेजमध्ये आलेली आहे आणि बाजूला रिफ्यूज एरिया आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता हे जे हार आहेत तर हे आर्टिफिशियल हार आहेत. मी हे हार दिवाळीमध्ये लावले होते, त्यानंतर मी हे हार काढलेच नाही आहेत आणि क्लीनसुद्धा केले नाही आहेत. तर ते आता मला क्लीन करायचे आहेत आणि हे सगळे जे क्लिनिंगचं काम आहे ना ते मला श्रावण सुरू होण्याच्या अगोदर करायचं होतं. पण काय सांगू तुम्हाला, अर्धा श्रावण महिना सुरू म्हणजे अर्धा श्रावण महिना संपवून गेला तरी मी अजून काही क्लिनिंग केली नाही. पण आज ठरवलं बाबा, आज काही असू दे, कारण गणपती जवळच आलेले आहेत. जवळ म्हणजे काही दिवसांवरतीच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. तर म्हणून ठरवलं की चला आता पटापट आपण घराची क्लिनिंग करून घेऊया. आणि वेळ नाही भेटल्याचं कारण म्हणजे असं की मुलांची परीक्षा, त्यानंतर मग रक्षाबंधन होतं. मी रक्षाबंधनसाठी गावाला गेली होते आणि प्लस त्यानंतर स्वातंत्र्य दिवस, नंतर गोकुळाष्टमी वगैरे हे सगळे म्हणजे सण होते आणि त्यातल्या त्यात मुलांच्या शाळाही सुरू असतात आणि त्यातल्या त्यात मुलांना शाळेत नेऊन सोडणं, त्यांचा टिफिन डबा, खूप साऱ्या अशा गोष्टी असतात, त्याच्यामुळे मला नाही वेळ भेटला. सो इथे मी ओला कपडा घेतलेला आहे आणि सर्वप्रथम मी इथे हे जे आर्टिफिशियल जे हार आहेत ते काढून घेतलेले आहेत. त्यानंतर ओला कपडा घेऊन छान मस्त मी हा जो डोअर आहे, डोअर पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. आता मी इथं आलेली आहे बाल्कनीमध्ये. तर बाल्कनीमध्ये सुद्धा मला काही गोष्टी क्लिनिंग करून घ्यायच्या आहेत. तर इथे आर्टिफिशियल मनी प्लॅन्ट आहे, तीसुद्धा मला व्यवस्थित क्लीन करून घ्यायची आहे. इथे मी स्प्रे घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात हा जो मनी प्लॅन्ट आहे तर हा रिअलमध्ये मनी प्लॅन्ट आहे. आता माझ्या बाल्कनीमध्ये आर्टिफिशियलसुद्धा मनी प्लॅन्ट आहे आणि आपण जे मनी प्लॅन्टचे झाड लावतो ते सुद्धा आहे. आता हे जे मनी प्लॅन्टचं जे झाड आहे किंवा ज्या वेल्स आहेत तर या पूर्ण खालपर्यंत गेलेल्या आहेत. आपण मनी प्लॅन्टला झाड नाही बोलू शकत, आपण त्याला वेल्स, कारण मनी प्लॅन्टच्या वेल्स असतात. तर एवढ्या खाली गेल्या होत्या ना त्या, तर मी ठरवलं की आता या मनी प्लॅन्टचे जे वेल्स आहेत त्या छान मस्त आपण पूर्ण ग्रिडावरती लावून घेऊया. तर अशा पद्धतीने मी छान मस्त ही जी बाल्कनी क्लिनिंग करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर चिमण्या आणि कबुतरांसाठी छान मस्त पाणी आणि तांदूळ ठेवलेले आहेत. आणि खूप दिवस झाले मी ना कबूतर आणि चिमण्यासाठी कधी चारा म्हणजे तांदूळ ठेवलेच नव्हते. बिचारे ना येऊन बघून जायचे आणि रिटर्न जायचे वगैरे, पण मला ते खूप वाईट वाटलं. म्हणून मग मी ठरवलं की चला आज आपण कबुतरांसाठी किंवा चिमण्यांसाठी आज आपण तांदूळ टाकूया. आणि इथे तुम्ही इथे बघू शकतात की मी हे जे हार आहेत छान मस्त क्लीन वगैरे करून, स्वच्छ वगैरे करून मी छान मस्त डोअर लावून घेतलेले आहेत. तर हा डोअर दिसतो की नाही खूप छान. तर मला खूप आनंद वाटतो की एखादी वस्तू खूप सुंदर आणि छान दिसते.